महायुतीच्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरलाय। येत्या गुरुवारी अर्थात 5 डिसेंबरला महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधीचा सोहळा होईल। मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये हा समारंभ होणार आहे। यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे। सत्ता स्थापनेवर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली। सरकार 2 दिवसात स्थापन झालं पाहिजे होतं। भाजप सहज बहुमत सिद्ध करू शकतं, मात्र कुणी नेतृत्व करावं यावर एकमत होत नसावं, असं दानवेंनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या युवा सेना महाराष्ट्र कोर कमिटीची ठाण्यामध्ये बैठक पार पडली। या बैठकीत 12 ठराव मांडण्यात आले। त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला। यामध्ये विशेष म्हणजे युवा सेना मिनी कॅबिनेट मंत्रिमंडळ स्थापन करणार असल्याचा ठरावही घेण्यात आला आहे। विधानसभेला दक्षिण सोलापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलाय। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंवर शिवसैनिक संतप्त आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र काम करणार नसल्याची भूमिका ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। देवेंद्र फडणवीस पुणे इथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना झी 24 तासनं प्रश्न विचारला। कधी आणि कोण, त्यावर त्यांनी लवकरच समजेल असं उत्तर दिलं। त्याचबरोबर त्यांना 5 डिसेंबरलाच शपथविधी होणार का हा देखील प्रश्न विचारला असता त्याबाबत मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं। फक्त कधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करणं काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळकेंना चांगलंच भोवलंय। बंटी शेळकेंना काँग्रेसचे प्रशासन आणि संघटन विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। पटोले यांच्यावरील आरोपांबाबत 2 दिवसात उत्तर देण्याचे निर्देशही बंटी शेळकेंना देण्यात आलेत। नाना पटोले हे आरएसएसचे एजंट आहेत असा आरोप बंटी शेळकेंनी केला होता। त्यानंतर आता त्यांना काँग्रेस पक्षाकडून नोटीस देण्यात आली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गंभीर दखल घेतली आहे। बांगलादेशातील हिंदूंवरचे अत्याचार तत्काळ थांबवावेत, तसंच इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास यांची मुक्तता करावी अशी मागणी आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केली आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। दिल्लीमधल्या पदयात्रेदरम्यान केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला। या हल्ल्यातून केजरीवाल थोडक्यात बचावले असून हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। भीम आर्मी संघटनेकडनं ईव्हीएम हटाव देश बचाव मोहीम सुरू करण्यात आली। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे। आंदोलनाच्या दरम्यान भीम आर्मी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे। ईव्हीएमच्या बाबतीत शरद पवारांनी घेतलेल्या आक्षेपावर उदय सामंतांनी टोला लगावलाय। तुम्हाला ईव्हीएमची तपासणी करायची आहे तर करा, अमेरिकेतनं शास्त्रज्ञ आणून मशीन तपासा असं म्हणत सामंतांनी टोला लगावला। त्याचबरोबर पैशाचा वापर झाला असेल तर हा मतदारांवर घेतलेला आक्षेप आहे असं देखील त्यांनी म्हटलं। 2019 ते 2024 या कालावधीमध्ये 5 लाख मतं वाढली, मात्र लोकसभा ते विधानसभेत 46 लाख मतं कशी वाढली असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला। तर ही 46 लाख मतं कुठून वाढली असा प्रश्न करत ओरिजिनल ईव्हीएम मशीन दाखवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। जितेंद्र आव्हाड यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केली आहे। लोकसभेत त्यांनी विजय उत्सव साजरा केला आणि आता रडीचा डाव सुरू आहे असं त्यांनी म्हटलंय। ईव्हीएमवर शंका असेल तर आव्हाडांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील परांजपे यांनी केली आहे। सोलापूरच्या मार्कडवाडीमधील नूतन आमदार उत्तम जानकर गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला। ईव्हीएम प्रक्रियेवर शंका व्यक्त केल्यामुळे मतपत्रिका वापर करण्याचं ठरवलं, मात्र भाजपच्या समर्थकांनी त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। मी काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून बाबा आढाव यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत असं अजित पवारांनी म्हटलंय। त्यांनी बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली। दरम्यान आम्ही निवडणुकीच्या तोंडावर योजना आणली हे देखील आम्ही नाकारत नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे। पराभूत झाल्याने विरोधकांकडून रडीचा डाव सुरू आहे अशी टीका त्यांनी केली। तर विरोधक जिंकून आले असते तर ईव्हीएम चांगलं, नाहीतर ईव्हीएम वाईट असा टोला देखील त्यांनी लगावलाय।
शिरूर हवेली मतदारसंघाचे पराभूत उमेदवार अशोक पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केलेली आहे। राज्यातील अनेक पक्ष संघटनांनी देखील बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता वोटिंग मशीनची पद्धत बंद केली पाहिजे असं पवार यांनी म्हटलंय। विरोधकांकडून सातत्यानं रडीचा डाव खेळला जातोय अशी टीका राहुल नार्वेकरांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालय, लोकसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग सर्वांवर विरोधक टीका करतायत, त्यांचा संवैधानिक संस्थांवर विश्वास नाही असं देखील नार्वेकरांनी म्हटलंय। नांदेडच्या किनवट मतदारसंघातले शरद पवार गटाचे उमेदवार प्रदीप नाईकांनी व्हीव्हीपॅटमधील फेरमतमोजणीसाठी पैसे भरलेत। नाईकांचा 5636 मतांनी पराभव झाला होता। मतदानाच्या टक्केवारीवर संशय घेत त्यांनी फेरमतमोजणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 4 लाख रुपये भरलेत। आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत महायुतीवर निशाणा साधला। निकाल लागून 8 दिवस उलटले तरी सरकार बनवलं जात नाहीये, राज्याचा खोळंबा होतोय, मात्र महायुतीला काही देणं घेणं नाही, ही दुर्दैवी आहे अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे। निवडणूक आयोगानं हेराफेरी केली असून त्याचं उत्तर द्यावं अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली। रात्री 12 वाजेपर्यंत 76 लाख मतं कशी वाढली, तर दुसऱ्या दिवशी 3 वाजता 9,99,000 मतं कशी वाढली हे आम्ही निवडणूक आयोगाला विचारणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। शिवसेना नेते उदय सामंतांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर टीका केलेली आहे। महाराष्ट्रातील जनतेनं त्यांचं अस्तित्व संपवलं, शिंदेंचं ते खच्चीकरण करतात असं म्हणून सामंतांनी शिवसेना ठाकरे पक्षावर घणाघाती टीका केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी टीका केली। नाना पटोले यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना आवर घालावा असं म्हणून सामंतांनी पटोलेंवर टीका केली आहे। महादेव जानकरांचा एक पाय आमच्याकडे आणि दुसरा तिकडे आहे अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली। तर कोणी मोठी इंजिनियर असतील तर त्यांनी मशीन हॅक होतं हे सिद्ध करून दाखवावं असा टोला देखील त्यांनी जानकरांना लगावलाय। मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा दुसरा अर्थ काढू नये अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली। आपण स्वतः तिथे होतो, त्यांचे अनेक फोटो होते, तोच फोटो बाहेर कसा आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर मंत्रिमंडळ विस्ताराची फार वाट पाहावी लागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। ज्या पद्धतीनं मागच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद होतं तोच फॉर्म्युला लागू असायला हवा अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली। दरम्यान याबाबत आमचे वरिष्ठ ठरवतील असंही देसाईंनी स्पष्ट केलं करणार आहेत। अंतरवाली सराटीतनं जरांगे आपल्या देवदर्शनाला सुरुवात करतील। जरांगे पाटील उद्या तुळजापूर आणि पंढरपूरच्या दौऱ्यावर असतील। दरम्यान जरांगे तुळजाभवानी आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत। नागपूरमध्ये आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आंदोलन केलं। बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी चिन्मयानंद दास स्वामी यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतील शासन आपल्या दारी या उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला। देशभरातील विविध श्रेणीमधील 280 प्रकल्पांमधनं शासन आपल्या दारीच्या या महाराष्ट्राच्या मॉडेलची निवड करण्यात आली आहे। मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये आचरेकरांचं स्मारक होणार आहे। क्रिकेटप्रेमींना प्रेरणेसाठी रमाकांत आचरेकरांच्या स्मृती स्मारकाची निर्मिती केली जाणार आहे। तर 3 डिसेंबरला भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते स्मृती स्मारकाचं लोकार्पण होईल। बालविवाह रोखण्यासाठी बालविवाह मुक्त अभियान राबवलं जात आहे। बालविवाहामुळे मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, ते टाळण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलंय। नाशिकमध्ये रामकाळ पदपथी योजना साकारण्यासाठी केंद्र सरकारनं 146 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। त्यामुळे रामकुंड ते तपोवन, सीता गुफा हा सर्व भाग सुशोभित होणार आहे। केंद्र सरकारनं पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य उपलब्ध केलं। समुद्राच्या ओहोटीमुळे उरणमधील मोरा बंदर ते भाऊचा धक्का अशी बोट सेवा दुपारच्या वेळेस बंद राहणार आहे। 4 डिसेंबरपर्यंत दुपारच्या दरम्यान लॉन्च फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। सायंकाळी मात्र ही सेवा सुरू राहणार आहे। मोरा बंदरावर गाळ साचल्यानं सेवा रद्द करावी लागते, मात्र हजारो प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे।